वलांडी शाळेतील रेकॉर्ड गायब प्रकरणी मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल होणार. प्रकरण पोलीस अधीक्षकांकडे. कार्यवाहीची अपेक्षा. जिल्हा परिषद शाळा वलांडी येथील रेकॉर्ड गायब झाल्याच्या गंभीर प्रकरणाने आता वेग घेतला असून मुख्याध्यापक तानाजी पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे. दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी पाशामिया याकूबसाब सौदागर यांनी देवणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमराव गायकवाड यांची भेट घेऊन या प्रकरणी सविस्तर तक्रार दिली आहे. शाळेतील महत्त्वाचे शासकीय दस्तऐवज गायब झाल्याचा आरोप करत त्यांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच 9 एप्रिल रोजी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष व जनसामान्यांचा कायदा या वृत्तपत्राचे संपादक सौदागर मोहम्मद रफी यांनी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांची भेट घेतली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार माहिती अधिकारांतर्गत मागवलेली माहिती मुदतीत न दिल्याने संबंधित मुख्याध्यापकाला राज्य माहिती आयोगाकडून 10,000 रुपये दंड आकारण्यात आल्याने त्याचा राग मनात धरून सौदागर मोहम्मद रफी यांच्या वडिलांचा शाळेतील प्रवेश निर्गम उतार्याचा दप्तर रेकॉर्ड गायब केला आहे. या पार्श्वभूमीवर शालेय रेकॉर्ड मुद्दाम गायब करणे, कर्तव्यात कसूर करणे, अधिकारांचा गैरवापर, संगनमत, धमकी देणे, सूडबुद्धीने वागणे असे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 409, 201, 166, 167, 218 आणि 210 बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल अशी हमी दिली आहे. यावेळी त्यांचा सत्कारही करण्यात आला. सदर प्रकरणामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून पुढील कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कायदा लाईव्ह बातमीसाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी शफीक सौदागर, संपादक सौदागर मोहम्मद रफी. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका.